माझ्या आकड्यात चंद्रकांत पाटलांनी 1-0 वाढवावा असंही रोहित पवारांनी म्हटलंय। तर अर्थमंत्री दादांनी 2-0 वाढवून पैसे द्यावेत असं आवाहन रोहित पवारांनी दादांकडे केलेलं आहे। चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय? 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? वाढला पाहिजे का नाही? हात वर करून सांगा। आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही? आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही, पण मला बोलण्याची संधी मिळाली। जे जे मनात होतं ते त्या ठिकाणी मी बोलून दाखवलं। रोहित पवारांनी 40 लाख दिल्यानंतर ते म्हणाले की 1-0 मी जोडावं। मी एका गिरणी कामगाराचा मुलगा, माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार। तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा मी। माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला 10 रुपये, रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला 1400 रुपये। आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे 2च खोल्या होत्या, 2। आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो, विचारा त्याला। म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीये। आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली, ती गोष्ट मी गीते खोलात जात नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।